Hello everyone. Today a new topic is going to be discussed here, and the title of this topic is what is the difference between its and its, means its without apostrophe and its with apostrophe. What can be the difference of this, or how these words are used in our own sentences. या इट्स मधला आणि या इट्स मधला नेमका फरक काय आहे आणि हे दोन्ही शब्द कसे वापरतात, हा टॉपिक आपल्याला आज डिस्कस करायचा आहे. अगदी 10 ते 15 मिनिटाच्या आत वी आर गोइंग टू रॅप अप दिस टॉपिक. अँड इफ यू वॉच दिस व्हिडिओ फ्रॉम द बिगिनिंग टू द एंड, then there won't be any type of doubts, problems while using these two types of words in our own sentences. Therefore, this is my personal request to you that you have to watch this video from the beginning to the end. हा इट्स आणि हा इट्स हे कॉन्ट्रॅक्शन्स आहेत, म्हणजे दोन शब्द मिळून तयार झालेले ते शब्द आहेत. फॉर एक्झाम्पल बघू आपण, हा इट्स, इट हॅज अपॉस्ट्रोफी इन इट, अपॉस्ट्रोफी याच्यामध्ये आहे आणि हे कॉन्ट्रॅक्शन आहे. आधीच आपण म्हटलंय की हे दोन शब्द मिळून बनलेलं आहे. मग ज्या ज्या इटला अपॉस्ट्रोफी असते अशा वेळेला हे इट इज किंवा इट हॅज याप्रमाणे घेतात. मीन्स whenever there is apostrophe between it and s, that time it has to be taken as it is or it has. हा yes is किंवा has साठी वापरलेला असतो. हे आपल्याला जनरली माहित आहे, बिकॉज मेनी टाइम्स वी यूज दिस. हे आपण अनेक वेळा वाक्यामध्ये वापरतो, त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी माहीत असाव्यात की अपॉस्ट्रोफी असलेला yes is किंवा has असतो. इट डिपेंड्स ऑन दॅट सेंटेन्स, म्हणजे वेदर यू हॅव यूज देअर इट इज और इट हॅज. याची चर्चा आपण नंतर बघू. आधी हे समजू की याचा वापर कसा होतो. फॉर एक्झाम्पल, इट्स अ पेन, इट्स अ पेन. हा एक पेन आहे, म्हणजेच काय, इट इज अ पेन. अपॉस्ट्रोफी असलेला यस म्हणजे इट इज घेतला आपण या ठिकाणी. ओके, मग ह्याचा वापर कसा होतो. इट्स बीन अ ग्रेट पार्टी. इट्स बीन अ ग्रेट पार्टी. इट मीन्स वॉट, इट हॅज बीन अ ग्रेट पार्टी. म्हणजे खूप मस्त पार्टी झाली, छान पार्टी झाली, सुंदर पार्टी झाली. तो मिनिंग कन्वे करण्यासाठी आपण या ठिकाणी इट्स अपॉस्ट्रोफी वापरला अँड धिस अपॉस्ट्रोफी हॅज टू बी टेकन ॲज हॅज. कारण की बीन शब्द ह्याच्या नंतर येत असतो, म्हणून इट्स बीन और इट हॅज बीन अ ग्रेट पार्टी. याचे दोन उपयोग आपल्याला कळाले. याच्या पलीकडे यावर कोणतीही एक्स्ट्रा चर्चा करायची गरज नाही. इट हॅव्हिंग अपॉस्ट्रोफी एस इज टू बी टेकन ॲज इज और हॅज. इज किंवा हॅज म्हणून ते समजून घ्यायचं असते आपल्याला. ओके, नाव धिस प्रॉब्लेम हॅज बीन सॉर्टेड आउट. नाव हा प्रॉब्लेम आपण क्लिअर केला. नाव द सेकंड प्रॉब्लेम इज दॅट इट्स. हा इट्सचा आपल्याला अर्थ कळाला. इट्स अपॉस्ट्रोफी असलेला इट इज किंवा इट हॅज असतो, तर हा इट्स कुठे वापरायचा, हा खरा तर महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. We will go through some examples, then we will understand the difference between its and its. Dog is eating. Dog is eating its food. Dog is eating its food. This is an example to explain this. One more example. I have a book and its color is red. I have a book and its color is red. दोन वाक्यामध्ये इटचा उपयोग आपण केला. आता नेमका इट्स कशासाठी वापरतो हे आपल्याला सहज कळेल. इट विल बी अंडरस्टूड इझिली
with the help of these two examples. Just pay attention carefully. Look at the board carefully. Try to understand everything carefully. Only then and there some of the critical topics are understood. Otherwise you will get problems. See that. Two examples, two uses of its. Dog is eating, इथपर्यंत ठीक आहे, because it is in continuous present tense. डॉग खात आहे इट्स फूड, त्याचे अन्न. डॉग कुत्रा त्याचे अन्न खात आहे. वन मोर एक्झाम्पल, आय हॅव अ बुक, माझ्याकडे एक पुस्तक आहे, अँड इट्स कलर इज रेड, आणि त्याचा कलर कसा आहे, लाल आहे. म्हणजेच या इट्सचा अर्थ आपल्याला काय घ्यायचा असतो, द मिनिंग ऑफ इट्स इज त्याचा, त्याची, या अर्थाने आपल्याला घ्यायचा असतो, त्याचा आणि त्याची. इट कुठे वापरतात आपल्याला जनरली माहीत असायला पाहिजेत. निर्जीव वस्तू असतील, प्राणी असतील, पक्षी असतील, अशा वेळेस, किंवा त्याला काय म्हणतो आपण, नपुंसकलिंगी काही नावं असतील, अशा नावाला सुद्धा आपण इटचा उपयोग करतो एकवचनीसाठी. म्हणजे व्हेनेवर देर इज अ सिंग्युलर नाउन, बर्ड और एनी ऑब्जेक्ट, अनलिव्हिंग बिंग, अशा वेळेला आपण इटचा उपयोग करतो. म्हणजे त्याचा, त्याची, त्याचे, याप्रमाणे आपल्याला यस हा घ्यायचा असतो. याचा अर्थ इज किंवा हॅज नाही, चा किंवा ची. आता बघ आणखी एक उदाहरण बघू. बर्ड इज ब्युटिफुल, बर्ड इज ब्युटिफुल, पक्षी कसा आहे, सुंदर आहे. आणि आता हे वाक्य आपल्याला बोलायचं आहे की त्याचा कलर हिरवा आहे, त्याचा कलर हिरवा आहे. मग ज्यावेळेस आपल्याला त्याचा शब्द वापरायचा असतो, त्याच्यासाठी इंग्लिशमध्ये दुसरा कोणता शब्द नाही, कारण की आपण बर्डला हिज किंवा हर वापरू शकत नाही, हिज किंवा हर वापरू शकत नाही. म्हणून या आपल्याला काय म्हणायचं, त्याचा कलर कसा आहे, हिरवा आहे, म्हणून इट्स कलर इज ग्रीन. याचा अर्थ होतो त्याचा, त्याचा कलर हिरवा आहे. म्हणजे या इटचा उपयोग आपल्याला त्याचा किंवा त्याची, जनरली प्राणी, पक्षी, म्हणजे इट ज्या ज्या ठिकाणी वापरतो आपण, अशा ठिकाणी आपल्याला जर त्याचा किंवा त्याची म्हणायचं असेल तर तुम्हाला ॲपॉस्ट्रॉफी एस न वापरता हा इट्स वापरावा लागतो. ओके, वन मोर एक्झाम्पल. सपोज हा काळा पेन आहे. ओके, मी म्हणेल माझ्याजवळ पेन आहे, त्याचा कलर काळा आहे, असं मला म्हणायचं. व्हॉट कॅन आय से देन, आय हॅव अ पेन, आय हॅव अ पेन, माझ्याकडे एक पेन आहे, त्या पेनचा कलर कसा आहे, काळा आहे. पेन एकवचनी शब्द आहे, निर्जीव वस्तू आहे. मग अशा वेळेस आपण काय वापरतो, इट. त्याचा म्हणण्यासाठी आपल्याला काय वापरायचं, इट्स कलर इज ब्लॅक. सगळ्यात सोप्या उदाहरणाच्या माध्यमातून, बाय मीन्स ऑफ सिम्पलेस्ट एक्झाम्पल्स, वी आर ट्राइंग टू एक्सप्लेन दिस टॉपिक. इट्सचा अर्थ त्याचा किंवा त्याची या अर्थाने घ्यायचा असतो. परत एक उदाहरण बघू आपण. बोर्ड आहे, आपल्याला म्हणायचं की या बोर्डचा कलर व्हाईट आहे, पांढरा आहे. मग त्याचा कलर पांढरा आहे म्हणण्यासाठी ही वस्तू निर्जीव आहे, एकवचने. मग अशा वेळेला व्हॉट शुड बी यूज देअर, देअर शुड बी इट्स, इट्स विदाउट ॲपॉस्ट्रॉफी. इट्स कलर इज व्हाईट, त्याचा कलर व्हाईट आहे. वन मोर एक्झाम्पल. बर्ड इज व्हेरी स्ट्रॉंग,
बर्ड इज व्हेरी स्ट्रॉंग. पक्षी कसा आहे? स्ट्रॉंग आहे. बर्ड इज व्हेरी स्ट्रॉंग. आता आपल्याला म्हणायचं की त्याचा स्पीड जास्त आहे, कारण त्याचा स्पीड कसा आहे? जास्त आहे. त्याचा उडण्याचा स्पीड जास्त आहे असं वाक्य आपल्याला तयार करायचं. मग त्याचा म्हणण्यासाठी आपल्याला हर, हिज असं वापरायचं नाही. का? कारण की हर किंवा हिज हे शब्द आपण जनरली ह्युमन बिंगसाठी वापरतो आणि हा पक्षी आहे. मग पक्षीसाठी काय वापरायचा? बिकॉज, कारण म्हणायचं आपल्याला बिकॉज इट्स, बघा त्याचा स्पीड, इट्स फ्लाइंग स्पीड, उडण्याचा स्पीड, इट्स फ्लाइंग स्पीड इज ऑसम. बघा हे एक एक्झाम्पल. बर्ड इज व्हेरी स्ट्रॉंग, पक्षी स्ट्रॉंग आहे. बिकॉज इट्स फ्लाइंग स्पीड इज ऑसम. इट्सचे आपण जवळपास 4-5 उदाहरण पाहिले. वी हॅव गॉन थ्रू सेव्हरल एक्झाम्पल्स ऑफ इट्स. नाव यू मस्ट हॅव अंडरस्टूड वन थिंग, दॅट इट्स विदाउट apostrophe is used for त्याची or त्याचा. It is generally used for animals, birds or in living being things. ज्या गोष्टी निर्जीव आहेत, हॅव्हिंग नो लाईफ, त्या गोष्टीसाठी आपल्याला इट्स वापरायचा असतो. बघा किती सोपा टॉपिक आहे. पाहत असताना आपल्याला खूप सोपं वाटतं, परंतु आपण हे यावर विचार नसते कधी केलेला. म्हणून या दोन गोष्टीमध्ये आपण मिसअंडरस्टँडिंग होते की आपल्याला नेमका शब्द कुठे वापरायचा. अनेक वेळा लिहिताना हे प्रॉब्लेम येतात. बोलताना काही नाही, कारण उच्चार सेमच आहे. अटरन्स इज सेम. व्हेनेवर वी स्पीक these two words, there is no little difference. थोडासाही डिफरन्स त्यामध्ये नाही. सेम वाटतात आपल्याला ऐकण्यासाठी. बट while writing or while using these words in your writing, that time you may make mistakes. And in order to avoid those mistakes, you should understand this topic. What is an exact meaning of its and its? दोन मधला एक्झॅक्ट मिनिंग काय आहे? दॅट शुड बी अंडरस्टूड बाय अस. लास्ट एक्झाम्पल that will sort out the clear difference between these two words. It's. It is good. It has been done. See there. हा इट्स आपण या दोन्ही ठिकाणी वापरू शकतो. हा इज काढून ॲपॉस्ट्रोफी आहे, हा हॅज काढून ॲपॉस्ट्रोफी आहे. म्हणजेच या दोन्ही ठिकाणी तुम्ही हा जर शब्द वापरला तरी तुमचं वाक्य बरोबर आहे. एकंदरीत काय समजलं आपल्याला की ॲपॉस्ट्रोफी एस असणारा इज किंवा हॅज असतो. आयदर इज ऑर हॅज. इट इज गुड ते चांगलं आहे, इट हॅज बीन डन ते केलं आहे. मीन्स इन दिस वे वी कॅन यूज apostrophe s and it is used for either is or has. Now the example of its. I have a beautiful cat. I have a beautiful cat and its color is black. माझ्याजवळ एक सुंदर कॅट आहे आणि तिचा कलर कसा आहे? ब्लॅक आहे. तिचा म्हणण्यासाठी आपल्याला या ॲपॉस्ट्रोफी नसलेल्या इट्सचा उपयोग करायचा असतो. ठीक आहे, आता काही जास्त उदाहरण सांगण्याची काही गरज नाही, तुम्हाला सहज समजलं असेल या इट्स आणि या इट्स मधला फरक. As we have decided in the beginning of this video that we are going to wrap up this topic within 15 minutes. Now the 15 minutes are over and I have tried my best to explain this topic with the help of various types of examples. In spite of this,
If you have any type of difficulties, problems, doubts in concern with this topic, you can leave your comments in my comment box. I will try to reply your comments whenever I reach there. Till then, have a nice day. Take care. Be safe. Thank you.